ठाण्याची वाहतूक कोंडी फोडून प्रवास गतिमान करण्यासाठी MMRDAनं अनेक प्रकल्प हाती घेतलेत आणि यात मेट्रोचा विस्तार बदलापूरपर्यंत तसंच ठाणे वसई भुयार मार्ग तयार करण्यात येणार आहे। यासह रस्त्यांच्या मजबूतीकरणाचं काम सुद्धा हाती घेतलं जाणार आहे। नवी मुंबई महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून 2024-25 या आर्थिक वर्षात 105 कोटींचा महसूल प्राप्त झाला। गेल्या वर्षी 87 कोटींचा महसूल प्राप्त झालेला आणि यावेळेस महापालिकेनं पाणीपट्टी वसुलीसाठी कंबरही कसली आहे। नागरिकांनी सुद्धा पुढाकार घेण्यासाठी उपक्रम राबवलेला आहे, त्यामुळे महसुलात वाढ झाली आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जून 2025 मध्ये सुरू होणार आहे आणि त्यासाठी राज्य सरकारकडून कनेक्टिव्हिटी वाढवण्यात येते आहे। नवी मुंबई विमानतळ ते ठाणे या दरम्यान 26 किलोमीटरचा एलिव्हेटेड कॉरिडॉर तयार करण्यात येणार आहे। कॉरिडॉरमुळे ठाणे ते नवी मुंबई यामधील प्रवासाचा वेळही वाचणार आहे। साताऱ्यात पाटण तालुक्यात नाईकबाबा यात्रा आयोजित करण्यात आली। नाईकबा मंदिर हे मातृशक्तीला समर्पित आहे। नाईकबा देवी ही देवी शक्तीचा अवतार आहे, ज्याची प्रामुख्याने महाराष्ट्रात पूजा केली जाते। यात्रेत अनेक मनोरंजनात्मक कार्यक्रमही केले जातात। किल्ले रायगडच्या संवर्धनाच्या कामात अनेक अडचणी येत असल्याचं संभाजीराजे छत्रपती म्हणाले आणि या अडचणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी समजून घ्याव्यात अशी कैफियतही त्यांनी मांडली आहे। बांधकाम वाढल्यानं किल्ल्याचं सौंदर्य हरपत असल्याची खंत संभाजीराजेंनी व्यक्त केली आहे। येत्या 12 एप्रिलला शहा रायगडावरती येणार आहेत। कोल्हापूर जिल्ह्यातील 1026 ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू होणार आहे, तर जिल्ह्यातील सरपंच पदाची सोडत येत्या 8 एप्रिलला जाहीर होईल। सर्वसाधारण पदासाठी 604, अनुसूचित जाती 138, तर OBC 273 आणि 7 अनुसूचित जमातींसाठी सोडत होईल।